पाहत आहात PL मराठी न्यूज। कोल्हापूर LCBची मोठी कारवाई। राशीवडे येथे गांजा विक्री करणाऱ्याला अटक, 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त। मुख्य संपादक प्रणव लोंढे। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात कंबर कसली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने LCB राशीवडे तालुका राधानगरी येथे सापळा रचून गांजाची चोरटी विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली। या कारवाईत 1 किलो 400 ग्रॅम गांजासह एकूण 1,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार युवराज पाटील यांना एका गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली। राशीवडे येथील मोहन कृष्णा वाडकर वय 61 हा आपल्या मालवाहू रिक्षामधून गांजाची चोरटी विक्री करत असून तो राशीवडे ते परिते मार्गावरून जाणार असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली होती। पोलिसांचा सापळा आणि अटक। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राशीवडे ते परिते रोडवरील पाटील यांच्या पोल्ट्री फार्मजवळ सापळा रचला। संशयित मोहन वाडकर याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 1 किलो 400 ग्रॅम गांजा सापडला। पोलिसांनी गांजासह त्याचा मोबाईल हँडसेट आणि गुन्ह्यात वापरलेली ॲपे मालवाहू रिक्षा असा एकूण 1,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गुन्हा दाखल व पुढील तपास। संशयित आरोपी मोहन वाडकर यांनी राशीवडे व आसपासच्या परिसरात गांजा विक्री करत असल्याची कबुली दिली आहे। त्याच्यावर राधानगरी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा म्हणजे NDPS ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर B धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चौहान, सहपोलीस सागर वाघ, जालंधर जाधव, युवराज पाटील आणि LCBच्या इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली।